याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेच्या. पाठीमाग आवाज क्लिअर येतोय का? आनंदकन सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, चैतन्याची चितकळा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. गळकताट फुटका माठ, शेवटी मात्र वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा ताट, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये अट्टहास केला. तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी एका गोष्टीसाठी अट्टहास केला होता. प्रत्येक जणाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी माणूस प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचे विषय मात्र वेगळे असतील पण प्रयत्न केलेले नाही असा माणूस आतापर्यंत जन्माला आलेले नाही. प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो. काहींचा बांध फोडण्याचा असतो, तो भाग वेगळा. आता काहींचा गायन करण्याचा विषय वेगळा असतो, नाही का, त्यांना गायन करून त्यांना प्राप्ती करायची असती. आता महाराज पखवाद वाजवतायत, पखवाद वाजवून त्यांची प्राप्ती काय? पखवाद वाजवता येणं म्हणजे ही त्यांची काय झाली? प्राप्ती झाली. पण शिकण्याकरता त्यांनी काय केला? अट्टहास केला. तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला. तुकोबाराय या अभंगामध्ये पहिल्या कडव्यामध्ये महाराज भूतकाळामध्ये बोलतात. भूतकाळामध्ये तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. आम्ही अट्टहास केला होता. तर कशासाठी अट्टहास केला होता? तर महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझा शेवट कसा व्हावा? गोड व्हावा, याकरता माझ्या जीवनामध्ये मी अट्टहास केला. पहिल्या कडव्यामध्ये तुकोबाराय भूतकाळामध्ये बोलतात. दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय वर्तमान काळात बोलतायत. तुकोबाराय म्हणतात अट्टहास केला होता, शेवटचा दिवस गोड झाला. मग हे केव्हा कळालं? तर आता निश्चिंतीने पावलो विसावा. आमच्या जीवनामधली चिंता संपली. आता आम्ही निश्चिंत झालो. त्याच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये चिंता होती. कशाची चिंता होती? बोलत चला. कशाची? शेवटचा दिवस गोड व्हावा याची चिंता होती. मग तुकोबाराय म्हणतायत माझा तो शेवट गोड झाल्यामुळे माझी चिंता आता कशी झाली? नाहीशी झाली. आता मी निश्चिंत झालोय. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबाराय म्हणतात मला जी तहान होती, माझा शेवट गोड व्हावा, ती तहान माझी नाहीशी झाली. मग महाराज तुमचा शेवट गोड झाला, पटलंय आम्हाला. तुमची चिंता बी नाहीशी झाली, हेही पटलंय. मग हे कशाने प्राप्त झालो? बरोबर आहे की नाही? एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर काही जर साध्य करायचं असेल, उदाहरणार्थ आपल्याला शेतामध्ये जर कांदे लावायचे असेल तर आपण वांग्याचं रोप लावून जमल का? बोला जमल का? नाही जमणार. का जमल? नाही, अजिबात नाही. तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये शेवट गोड करायचा होता, त्याकरता मी अट्टहास केला. शेवट गोड झाला, त्याचा परिणाम चिंता नाहीशी झाली. मग महाराज म्हणतात माझ्या जीवनाचं मला कौतुक वाटायला लागलं. माझ्या जीवनाचं दुसऱ्याला नाही, मलाच कौतुक वाटायला लागलं. महाराज ही कौतुक वाटण्यासाठी तुम्ही काय साधन केलं हो? कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाव मंगळाचे ते निगुणे. त्या भगवान परमात्म्याचं नाम घेतलं मुखामध्ये. भगवान परमात्म्याचं नाम किती पवित्र आहे हो. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं तर कितीतरी पाप नाहीसे होतात. आपल्याला हरिपाठ पाठ आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. एक जन्माचं नाही तर तुमच्या अनेक जन्माचं पाप कशाने नाहीसे होतं? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने चिंतना होते. पण आपण भगवंताचं जेव्हा आठवण करायची तेव्हा आठवण करत नाही. फक्त आपण भगवंताची पुढे आठवण करतो संकटात. जेव्हा संकट पडल तेव्हाच आपण
आठवण करतो जगाच्या मालकाची म्हणतात धावून ये रे देवा तू देवा करतो तुझा मी धावा धावून ये रे देवा तू देवा करतो तुझा मी धावा संकटात मी पडलो देवा कुणी नाही त्याला धावून ये रे देवा तू देवा करत तुझा मी धावा जीवनाची ही वाट हरवली जिथं जातो तिथं ऊन सावली या देहाला नाही कुणाचा दार रे नाही कुणाचा दार धावून ये रे देवा तू देवा करतो तुझा मी धावा ज्यावेळेस आपल्यावर संकट पडतं त्यावेळेस आपण मात्र कोणाची आठवण करतो भगवंताची आठवण करतो महाभारतात जर बघितलं तर कुंती माताने देवाला काय मागितलं हो दुःख मागितलं का तर देवा दुःखामध्ये तुझी आठवण जर आली तर तू आमच्या चिंतनात राहतो म्हणून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मला जर द्यायचं असेल तर काय दे दुःख दे कारण की का तुला तुझ्यापासून दूर नाही झालो पाहिजे आपला विषय चालू होता भगवान परमात्म्याचे नाम किती मंगल आहे त्या जगाच्या मालकाने एवढी सृष्टी निर्माण केली आहे त्याने एवढी सृष्टी जर निर्माण केली सुंदर तर त्याचं नामही तेवढं सुंदर असलं पाहिजे म्हणून म्हणतात नाम तुम्हारा तारनहारा हो कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा हो कितना सुंदर होगा ज्या भगवान परमात्म्याने या जगाची सृष्टीची निर्मिती केली त्याचं एवढी सुंदर जर एखादी जर सृष्टी दिसली एखादा जर छायाचित्र जर दिसलं आपल्याला तर आपण त्याच्या प्रेमात पडतो जर त्याने हे विश्व निर्माण सुंदर केलंय तो किती सुंदर असेल पण आपण त्या भगवंताला बोलवत नाही आपण त्या भगवंताला बोलवलं पाहिजे दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जला के दे आएगा 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 मेरा सावरा जरा दिल से बुला के दे आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के दे तो भगवान परमात्मा तुमच्या दुःखामध्ये यायला सुद्धा तयार आहे पण आपण त्याला तेवढ्या प्रेमाने बोलवलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी काय केलं होतं कौतुक न करता काय केलं भगवान परमात्म्याचं एक काय केलं सोपं सरळ नाव घेतलं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड केला माझी चिंता नाहीशी केली आणि माझं मला कौतुक वाटायला लागलं हे जर कशाने झालं तर कशाने नाव मंगळाचे तीन गुणे आणि तुकोबाराय म्हणतात आता मला सांगा आपण हे सर्व जे काय करतो कशासाठी करतो फायद्यासाठी कोणतीही गोष्ट असू द्या त्याच्या मागे आपल्याला फळ प्राप्तीची अपेक्षा असते उदाहरणार्थ मीही कीर्तन करू द्या तुम्हीही गायन करू द्या कोणी काही करू द्या यांनी एवढी छान सिस्टीम लावू द्या यांनी एवढा छान मृदुंग वाजू द्या वाजवल्याच्या नंतर यांना कशाची अपेक्षा आहे की नाही मला सांगा फळाची अपेक्षा आहे की नाही आहे ना मग तसं तुकोबारायला आपण विचारूया महाराज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय अपेक्षा होती का तुकोबाराय म्हणले वा अपेक्षा होतीच ना माझं शेवट गोड करणं म्हणजे माझा हट्ट होता ही माझ्या इच्छा होती ही माझी काय होती अपेक्षा होती ना मग तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतायत मला सुद्धा अपेक्षा होती ऐका कोणती तुका म्हणे मुक्ती परिली नोवरी आणि आता दिवस चारी खेडी मिळी मला 4 मुक्त्या भेटल्यात 4 मुक्त्या प्राप्त झाल्या कोणत्या 4 मुक्त्या ऐका सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्त्या मला प्राप्त झाल्यात ऐका
ह्या मुक्त्या मला प्राप्त झाल्यामुळं माझा जीवन काय झाला, जीवनाचा प्रवास झाला. तो कसा झाला, साधा सोपा झाला. माझ्या जीवनामध्ये मला त्या मुक्त्या प्राप्त झाल्यामुळं मला कशाची अपेक्षा आता माझ्या जीवनामध्ये राहिलेली नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ खबर. आता आपल्याला जसं वेळ भेटेल, जसं तिकडं विधी उरकल, तसं आपल्याला पुढचा कीर्तनाचा समारोप करायचा आहे. ऐका, सेवा कशाच्या निमित्त सर्वांना ज्ञात आहे, पण तरी वक्त्याचं कर्तव्य असते. आपल्यामधून गेले 10 दिवस झाले योगेश भाऊ जाधव यांना जाऊन 10 दिवस झाले. माणसाच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर, जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. आणि याच्यामधील जे अंतर आहे त्यालाच आयुष्य म्हणतात. आणि आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्माची पोचपावती दोन्हीतील अंतर आहे. आणि यांना 10 दिवस जाऊन झाले. आणि गेल्याच्या नंतर पहिला विधी असतो आपल्याकडे, तो अंतविधी. अंतविधी झाल्याच्या नंतर आपल्याकडं कोणता विधी असतोय, दशक्रिया नाही, रक्षाविधी, सावडण्याचा विधी असतो मला तरी वाटत ना. तो विधी झाल्याच्या नंतर मग दशक्रिया विधी, तिसरा विधी केला जातो, तो दशक्रिया विधी. आणि ह्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे आलेली ही सेवा. विठ्ठल